बघा ना, हा पाटवडी रस्सा भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले. आज पाटवडी रस्सा करण्याची तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. अजिबातही न वाफवता, न थापता अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही ही पाटवडी रस्सा तयार करू शकता. वेळेवर पाहुणे मंडळी येऊ द्यात किंवा काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होऊ द्यात, दोन्हीसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे. त्यावर चमचाभर तेल घालून छान याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण कांदा एक मध्यम आकाराचा वापरलेला आहे. कांदा इथे हलकासा बघा याचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. आता तव्यावर हा कांदा मी बाजूला सरकवून घेते आणि इथेच आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे बघा आपण सुकं खोबरं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे जाडसर असं. आता हे सुकं खोबरं आपण छान खमंग असं भाजायचं आहे. तर इथे सुक्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर सुकं खोबरंही इथे आपण छान याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजत असताना यामध्ये तेल घातलेलं नाही, कारण सुकं खोबरं भाजत असताना त्यालाच त्याचं तेल सुटतं. तर आता ते सुद्धा आपण बाजूला सरकवून घेणार आहोत. आणि आता इथे आपण धणे भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी चमचाभर परत तेल घालून घेणार आहोत आणि इथेच आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढे धणे भाजून घ्यायचे आहेत आणि सोबतच अर्धा चमचा एवढे पांढरे तीळ घेतलेले आहेत. दोन्हीही छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. आता हे सर्व साहित्य आपण परत छान एकत्र करून घेणार आहोत. कांदा अजूनही हलकासा आपल्याला याला थोडा गडद रंग येऊ द्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. तर इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या आपण वापरलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे 2 ते 3 लहान असे तुकडे घेतलेले आहेत मी. ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. भाजीचं खरं गुपित असतं ते म्हणजे तिचा मसाला, तिचं वाटण आणि भाजी करण्याची पद्धत. तर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे कोथिंबीर. तर इथे थोडी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता आपला जो कांदा आहे पहिल्यापेक्षा हलकासा त्याला डार्क रंग आलेला आहे. तर आता कांदा आपल्याला छान भाजलं असं समजायचं आणि हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता थोडं हे आपण भाजलेलं साहित्य थंड करून घेणार आहोत. तर या पद्धतीचं आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि आता हे थंड केल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे सर्व साहित्य आपण थंड करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे घालायचे आहे आणि यामध्ये आता आपण सुरुवातीला पाणी न घालता थोडं आधी फिरवून घेणार आहोत आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपलं जे भाजीसाठी लागणारं वाटण आहे ते तयार झालेलं आहे. केव्हाही वाटण तयार करताना छान बारीक करायचं आणि प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. ते वाटण तेलामध्ये परतायला मग बराच असा वेळ लागतो आपल्याला. तर आता आपण बघा इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत. इथेच तुम्हाला ती सोपी ट्रिक सांगणार आहे मी. पण त्याआधी इथे आपण पाव चमचा धना पावडर, त्याचबरोबर इथे अगदी 2 चुटकी एवढी हळद आणि पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. पाव चमचा जिरे, त्याचबरोबर आपल्याला कसुरी मेथी थोडी हातावर अशी बारीक करून यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी चमचाभर एवढं तेल घालायचं आहे. हा चमचा बघा जास्त मोठा नाही. हा इथे तुम्हाला आकाराने जरी मोठा दिसत असला तरी. आणि इथे आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहोत. तर आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर असं हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला पाटवडी अजिबातही न वाफवता, न थापता अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. तर यामध्ये परत थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे छान घट्टसर असा हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. बेसन पीठ भिजवताना छान घट्टसर असं भिजवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बेसन मुळात थोडं चिकट असतं. थोडं सैलसर जर तुम्ही भिजवलं तर ते व्यवस्थित असं आपल्याला लाटता येणार नाही. तर आता हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. चला तर आता याची मग आपण छान पोळी लाटून घेणार आहोत आधी. तर इथे हा गोळा बघा छान घट्टसर असा तयार झालेला आहे करून. तर आता इथे पोळपाटाला हलकंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तसंच लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आहे. कारण इथे आपण पिठाचा वापर न करता हलकंसं तेलच वापरणार आहोत. तुम्ही पिठाचाही वापर करू शकता. तर इथे तयार केलेला बेसन पिठाचा गोळा पोळपाटावर ठेवून घ्यायचा आणि याची आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे.
जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडसरही नाही. मी तुम्हाला दाखवते शेवटी कशा पद्धतीची पोळी तयार करून घ्यायची. तर अगदी मध्यभागी न लाटता कडेने छान लाटत या पोळीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. घट्टसर गोळा भिजवल्यामुळे बघा अजिबातही पीठ लावण्याची गरज वाटत नाही किंवा जास्तीचं तेलही आपण लावलेलं नाही. तर छान ही पोळी लाटून झालेली आहे आणि इथे दाखवते तुम्हाला. या जाडीची पोळी आपल्याला ठेवायची. फार जास्त पातळही लाटायची नाही किंवा फार जास्त जाडही ठेवायची नाही. तर आता आपण ही जी लाटलेली पोळी आहे ती कट करून घेणार आहोत. तुम्ही आता ही पाटवडी कट करत असताना तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. पण आता बघा आपण याला डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत. तर इथे साईज तुम्हाला छोटी मोठी कशी हवी आहे त्यानुसार कट करायची. तर इथे व्यवस्थित सुरुवातीला बघा आपण कट करून घेत आहोत आणि व्यवस्थित असे आपले काप हे तयार होत आहेत. तर अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. जराही वेळ लागत नाही आणि चवीलाही तितकीच छान लागणारी आहे. तर आता तुम्हाला बघा एक पाटवडी आपण जी तयार केलेली आहे ती बाहेर काढून दाखवते. सुरुवातीचीच दाखवते काढून. तर इथे बघू शकता पोळपाटाला अजिबातही चिकटलेली नाही आणि अगदी सहज बाहेर निघालेली आहे. चला तर आता भाजी फोडणीला घालणार आहोत. तर आता भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीलाच यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो. लाल तिखट तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आता सोबतच आपण पाव चमचा हळद घातलेली आहे. लाल तिखट चवीनुसार घातलेलं आहे. आता तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण घालून घेणार आहोत आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला वाटण तेलामध्ये छान एकत्र करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर बघा इथे तेलही फार जास्त आपण वापरलेलं नाही. तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपण. आता दोन्हीही मसाले छान एकत्र करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कुठलाही एखादा गरम मसाला घातला तरीही चालेल. तर आता आपण सर्व मसाले छान एकत्र करून घेतल्यानंतर बघा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी गॅस कमी करून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आता झाकण उघडून घेते आणि आपलं वाटण कसं छान परतल्या गेलेलं आहे ते बघूयात. तर इथे आता तेल वाटणातील सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. पण अजूनही वाटण थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये बघा छान असं हे आधी सुरुवातीला आपण पूर्ण कढईचं काढून घेणार आहोत. तळाला थोडंफार चिकटतं वाटण पण व्यवस्थित असं काढून घेतलं तर छान निघतंही. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर आता कोथिंबीर छान वाटणामध्ये एकत्र करून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे कोथिंबीरचाही छान फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो. आता मिक्सरच्या भांड्याला थोडंफार वाटण होतं तर त्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते वाटणाबरोबरच आपण छान असं एकत्र करून वाटण परतून घेणार आहोत परत. तर आता इथे अजूनही आपण 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे खमंग छान वाटण आपलं असं भाजून घेतलं तर भाजीचा खमंगपणा आणखीनही वाढतो. तर आता परत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अजूनही आपण 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत. तर गॅसची स्पीड आता कमी करून घ्यायची. कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही आपल्याला. तर आता झाकण काढून घेते आणि वाटण बघू शकता छान खमंग असं भाजल्या गेलेलं आहे आपलं आणि वाटणाचा रंगही हलकासा बदललेला आहे. त्याचबरोबर कढईने तेलसुद्धा सुटलेलं आहे वाटणाला. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. तर आपण आधीच गरम पाणी करून घेतलेलं होतं. तर यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. भाजीमध्ये केव्हाही थंड पाण्याचा वापर न करता असा गरम पाण्याचा वापर जर केला तर ती भाजी चवीला आणखीनही छान लागते. तर इथे थोडं थोडं करत आपण व्यवस्थित मसाला एकजीव करून पाणी यामध्ये घालत आहोत. तर यामुळे मसाला व्यवस्थित असा छान एकजीव होतो आणि बघा पूर्ण पाणी आता मी घालून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता भाजीला छान उकळी आपण येऊ देणार आहोत. पण त्याआधी इथे मीठ घालून घेते मी. मिठाचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक तुम्ही ठेवू शकता. तर आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर परत घालणार आहोत आणि भाजीला छान उकळी येऊ देणार आहोत. आपण जी पाटवडी तयार करून ठेवलेली आहे तर जोवर आपल्या रश्श्याला छान उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये पाटवडी घालून घ्यायची नाही. भाजीला छान उकळी येऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे भाजीला बघा छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे.
तर आता आपण एक एक करत यामध्ये पाटवडी घालून घेणार आहोत, म्हणजे छान पाटवडी आपली शिजली जाईल. तुम्ही जर भाजीला उकळी आली नाही आणि तशीच पाटवडी या भाजीमध्ये घातली तर ती विरघळू शकते भाजीमध्ये. आपली भाजी शिजली आहे की नाही कसं ओळखायचं? जेव्हा पाटवडी तुम्ही रश्श्यामध्ये सोडता तेव्हा ती तळाला जाऊन बसते, पण शिजल्यानंतर अगदी वर सहज ती तरंगते. तर समजायचं आपली भाजी अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे. तर मंडळी, अगदी अचानक कोणी पाहुणे मंडळी येऊ द्यात किंवा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर नक्कीच ही झटपट तयार होणारी पाटवडी रश्श्याची भाजी एकदा करून बघा. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अजिबातही न वाफवता न थापता ही पाटवडी रस्सा तुम्ही एकदम झटपट तयार करू शकता. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसंच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.